वयात येणाऱ्या मुला-मुलींशी कसं डील करावं हा प्रत्येक पालकांचा जागतिक प्रश्न आहे। नमस्कार, मी प्रिया शेखर माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्हाला जर माझा व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर लाईक नक्की करा, शेअर सुद्धा करा आपल्या मित्रमैत्रिणींना जे की आता पालक आहेत, आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर आजचा टॉपिक आहे टीनएजर मुलांबरोबर डील कसं करावं। चला सुरू करूया। आता टीनएजर म्हणजे काय? जे मुलं मुली आता वयात येत आहेत, म्हणजे साधारण 10 ते 11 या वर्षाच्या पुढची मुलं आणि 16 ते 15 या वर्षाच्या आतली मुलं। तर हे जे वय असतं, ही जी पौगंड अवस्था असते मुलांची मुलींची, हे खूप तारेवरची कसरत असते आई बाबांसाठी अशा मुलांना सांभाळणं। जनरली या मुलांच्या मध्ये ही धड ना मोठी असतात ना लहान असतात, यांच्यामध्ये 4 विशेषतः प्रॉब्लेम बघायला मिळतात। ते म्हणजे पहिला आहे ते आर्ग्युमेंट्स लवकर करतात, ॲरोगंटली वागतात। तिसरं म्हणजे त्यांना राग फार लवकर येतो, म्हणजे अँगर। आणि चौथं म्हणजे अलोननेस। ही मुलं काहीही झालं, आई बाबांशी थोडंफार भांडण झालं, काही वादावादी झाली तर स्वतःला अलोन फील करतात, म्हणजे अलोननेस। ॲरोगन्स, आर्ग्युमेंट, अँगर आणि अलोननेस हे 4 प्रॉब्लेम या वयातल्या मुलांच्या मध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात। आता ह्या प्रॉब्लेमशी डील कसं करायचं त्याचा आपण विचार करूया। आता ह्या 4A ह्या प्रॉब्लेम्सचे 5 सोल्युशन्स पालकांसाठी मी आज घेऊन आले। तर पहिलं सोल्युशन म्हणजे एक्सेप्टन्स। पालकांनी एक्सेप्ट करायला शिकावं। आता काय एक्सेप्ट करायचं बरं? काय होतं ना, या वयातली मुलं त्यांचं एक जग निर्माण करायला सुरू करतात, म्हणजे त्यांचे विचार हळूहळू डेव्हलप व्हायला सुरू होतात। त्यामुळे बरेचदा जनरेशन गॅपमुळे म्हणा किंवा त्यांची एक वेगळी आयडेंटिटी फॉर्म होते आहे, ह्या सगळ्या कारणांमुळे म्हणा त्यांना आई बाबांचे विचार पटत नाहीत किंवा त्यांनी दिलेले सल्ले त्यांना उपयोगाचे वाटत नाहीत। तर ही फेज आहे फक्त, म्हणजे याच्यामध्ये आपलं मूल आपलं ऐकतच नाही किंवा त्याला माझं काही पटत नाही, आता मी काय करू, ह्या गोष्टींचा स्ट्रेस घेण्यापेक्षा ते मूल आपलं आता ऐकत नाही, ही एक फेज आहे हे स्वीकारा, हे एक्सेप्ट करायला शिका। ती फेज हळूहळू निघून जाईल। त्यावरती फार त्रागा करून त्यांच्यावर आरडाओरडा करून काहीही उपयोग नसतो। हे फक्त स्वीकारणं आणि पुढे जाणं एवढंच पालकांच्या हातात असतं। दुसरं सोल्युशन आहे ॲप्रिशिएट द वर्क। मुलांनी केलेल्या कामाला ॲप्रिशिएट करा। मुलाला ॲप्रिशिएट नाही करायचे, मुलाने केलेल्या कामाला ॲप्रिशिएट करायचे, त्याच्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करायचे, हे पालकांनी ध्यानात ठेवा। म्हणजे एखादी गोष्ट मुलांनी साध्य केली, वा वा तू किती छान आहे, किती चांगला आहेस, तू किती हुशार आहे, तू किती आता सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, असे जे आपण विशेषण मुलाला लावतो ते लावण्याऐवजी मुलाने जे काम केलं आहे, ज्या कामामध्ये एफर्ट्स घेतलेले आहेत, त्या कामाला ॲप्रिशिएट करायला हवंय, ना की मुलाला। त्यात काय होतं ना की मूल जसं लहान असतं, ते चालायला शिकतं, बोलायला शिकतं, तर त्याला आपण हळूहळू ॲप्रिशिएट करायला लागतो। वा वा किती छान, आता पहिलं शब्द बोलला आहे, पहिलं पाऊल टाकलं आहे, किती गोड बोलतंय, किती छान वागतंय। आपण त्याचं कौतुक करत राहतो, त्याला ॲप्रिशिएट करत राहतो, वेळोवेळी टाळ्या वाजवत राहतो। घरातले प्रत्येकच जण मुलाला ॲप्रिशिएशन देत असतं। पण जसं मूल हळूहळू मोठं होतं ना, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा त्याच्या सवयी, त्याचे डिसिप्लिन हळूहळू बदलू लागतात। ते आता अगदी छोटं बाळ राहिलेलं नसतं। त्यामुळे त्याने काही जबाबदाऱ्या घेऊन, त्या स्वतःच्या जबाबदाऱ्या घेऊन त्या पाळणं, पूर्ण करणं हे गरजेचं असतं। आणि अशा वेळेला फक्त त्यालाच ॲप्रिशिएट करत बसणं हे कधी कधी घातक बनतं, कारण मूल अशा वेळेला ॲरोगंट बनू शकतं। त्यामुळे त्याच्या केलेल्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करणं गरजेचं असतं। आणि कधी कधी काय होतं ना की मूल मोठं होत असलं की ते
आपलं ऐकेन असं होतं, मग आपण त्याचं ॲप्रिशिएशन करणंच बंद करतो हळूहळू. भले त्यालाही ॲप्रिशिएट करत नाही आणि त्याच्या कामाला सुद्धा ॲप्रिशिएट करत नाही. याच्याने सुद्धा मूल हळूहळू ॲरोगंट बनू लागतं, चिडचिड बनू लागतं. त्यामुळं जसं लहानपणापासून आपण त्याला ॲप्रिशिएट करत आलेलो आहे, कौतुक करत आलेलो आहोत, त्याचं कौतुक अचानक बंद करता कामा नाही. आपण त्याच्या कामांना ॲप्रिशिएशन देत चला, त्याच्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करत चला. तिसरं सोल्युशन आहे ते म्हणजे ॲडव्हेंचर. आपलं मूल जसं जसं मोठं होत राहतं त्याच्यामध्ये एनर्जी, एक्साइटमेंट या सगळ्या गोष्टी सुद्धा वाढत राहतात. अशा वेळेला त्या मुलाबरोबर काहीतरी ॲडव्हेंचरस आपण करायला हवंय. म्हणजे जसं घरातल्या घरात तक्क्याची फायटिंग केली किंवा त्याच्याबरोबर रेस लावली किंवा लॉंग ड्राईव्हला त्याला घेऊन गेलो, एखादा खेळ त्याच्याबरोबर मैदानी खेळलो, त्याला बॅडमिंटनचा क्लास लावला, डान्स क्लास लावला. असे काही अदर ॲक्टिव्हिटीज, असे काही ॲडव्हेंचरस गोष्टी आपण त्याच्याबरोबर करायला हव्यात किंवा त्याला त्या करायला आपण क्लासेस सुद्धा लावायला हवेत, जेणेकरून हे जे वय असतं त्या वयामध्ये जी एक्स्ट्रा एनर्जी त्याच्यामध्ये येत असते ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी जर लागली, त्याचं जर इंधन म्हणून आपण नीट वापर केला तर मूल खूप चांगलं तयार होईल. ते विनाकारण आपल्यावरती चिडचिड, त्रागा, हट्टीपणा हे करणार नाही. आणि कधी कधी मग ह्या ॲडव्हेंचरस करण्याच्या नादामध्ये जर पालक त्या गोष्टींमध्ये सहभागी नसतील किंवा त्यांनी काही त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले नाही तर हे मुलं बरेचदा अशा गोष्टी करण्यासाठी मित्र शोधू लागतात. आणि बरेचदा अशी संगतही या काळामध्ये लागू शकते की ते मित्र त्याचं वळण बिघडवू शकतात. त्यामुळे या वयामध्ये ॲडव्हेंचर करण्याची एक खुमखुमी या वयातल्या मुलांमध्ये असते, ती शमवणं पालकांनीच गरजेचं आहे. चौथं सोल्युशन आहे ॲडवाईस फ्रॉम अदर्स. म्हणजे आपल्या घरातल्या इतर नातेवाईक, आपले ओळखीचे मित्र मैत्रिणी जे खात्रीचे आहेत त्यांच्याशी आपल्या मुलांचं चांगलं डिस्कशन ठेवायचं. त्यांच्याकडनं त्याला जर ॲडवाईस काही मिळत असतील, ते काही जर चांगलं डिसिप्लिन, काही वळण त्याला लावत असतील तर त्याचं स्वागतच करा. कारण या वयामध्ये बरेचदा मुलांना सततचा आरडाओरडा आईचा, वडिलांचा किंवा सततचं टोकणं, सतत डिसिप्लिन सांगत राहणं, सतत काहीतरी मला शिकवत राहतात, अशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये फिलिंग तयार होऊ लागतं. तो वयाचा भाग असतो. अशा वेळेला थोडं आईबाबांशी मूल फटकून वागू लागतं. मग त्याला डिसिप्लिन जर आपण शिकवायला गेलो तर ते ऐकणारच नाही आपल्या अर्थातच. त्यामुळं आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून, मैत्रिणीकडून ज्याचं आपलं जे मूल ऐकू शकतं अशा व्यक्तीकडून त्याला ॲडवाईस देणं प्रेफर करा. ते त्यांचं नक्की ऐकतील. आणि या वयामध्ये, ह्या वयातल्या मुलांसाठी जर टीनेजच्या संदर्भातले काही वर्कशॉप आपल्या शहरांमध्ये जर आयोजित होत असतील तर ते ह्या वर्कशॉपला आपल्या टीनेज मुलाला किंवा मुलीला पाठवणं आताच सुरू करा. या वर्कशॉपमधून बरेचदा मुलांना आई वडिलांशी कसं डील करावं, कसं वागावं किंवा डिसिप्लिनमध्ये कसं राहावं, आपल्या एका आयुष्याला चांगलं वळण कसं द्यावं, हे या गोष्टी खूप साध्या साध्या पद्धतीने मुलांना काही ॲक्टिव्हिटीजमधनं करून घेतल्या जातात. पाचवं सोल्युशन आहे आस्क. बोला. काय होतं ना, या वयातल्या मुलांना जो भेटल तो सल्ला देण्याच्या ह्याच्यात असतो. म्हणजे आई असो, वडील असो, घरामधले मोठे असोत, हे सगळेजण सल्ले देतात. पण काय होतं, या वयामध्ये या मुलामुलींचा मी डेव्हलप व्हायला लागतो. त्यांच्यातला इगो हळूहळू डेव्हलप होत असतो. तो ना धड खूप चांगला मॅच्युअर झालेला असतो ना अगदी बालिश राहिलेला असतो. त्यामुळे हे मुलंच अगदी तारेवरचं कसरत या वयामध्ये करत असतं. तर अशा वेळेला त्याला विनाकारणचे सल्ले देण्यापेक्षा त्याच्याशी त्या गोष्टीवरती डिस्कशन करायला हवंय. उदाहरणच देऊन सांगायचं तर जा अभ्यास कर, अभ्यासाला बस असं सांगण्यापेक्षा तुला काय वाटतं, तू आता अभ्यासाला बसायला हवंय का, किती वाजता बसायला हवंय, किती वेळेत तुझा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. म्हणजे या वयात काय होतं की त्या मुलांनी आईवडिलांचं ऐकलं नाही तर आईवडील चिडतात, तू ऐकतच नाही, तुला समजतच नाही, तू टीव्हीच बघत बसतो. ह्या प्रकारचं डिस्कशन किंवा या प्रकारचा त्रागा त्यांच्यावर करण्याऐवजी तुला काय वाटतं,
तू काय विचार करतो, तू कधी हे करायला हवंय, तुला किती वेळेत करायला जमेल, ह्या प्रकारचे प्रश्न त्याला विचारून बघा. ते मूल नक्की विचार करायला लागेल. म्हणजे ते जर टीव्ही बघायचं सोडतच नाही तर आपणच त्याला विचारावं की काय वाटतं तुला, टीव्ही किती वेळ बघायला हवाय आणि किती वाजता बघायला हवाय, किती वाजता बंद करायला हवाय, त्यानंतर तू अभ्यासाला कधी बसायला हवंय. जेव्हा हे प्रश्न आपण त्याला विचारतो, हे डिसिजन घेण्याची थॉट प्रोसेस आपण जेव्हा त्याला देतो, तेव्हा नकळतपणे मूलही त्याबाबत पॉझिटिव्ह विचार करू लागतं. ते मूल ॲरोगंटली आपल्याला उत्तर देण्याऐवजी ते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेऊ लागतं. त्याला त्याची जबाबदारी नकळतपणे समजू लागते. नको तिथे आर्ग्युमेंट ते आपल्याशी करत बसत नाही. मग अशा वेळेला बरेचदा ना ही मुलं अगदीच न ऐकण्याच्या पलीकडे असतात. अशा वेळेला त्यांना त्यांच्या चुकांमधूनच शिकून द्यायला हवंय. हो, पण आपण कटाक्षाने त्याकडे लक्ष सुद्धा पुरवत ठेवायला हवंय की याला कधी आपली गरज लागणार आहे. सतत त्याच्या मागे लागण्यापेक्षा त्याच्या चुकांमधून त्याला शिकू द्या. बरेचदा काय होतं ना की मुलं कधी कधी उठायला उशीर करतात, आळशीपणा करतात, स्कूलला जायला तयार व्हायला वेळ लावतात. तर अशा वेळेला त्यांना शाळेमध्ये उशिरा आल्याने किंवा गृहपाठ न केल्याने होणारी शिक्षा ही त्यांना त्यांची भोगू द्या. जर पालक अशा गोष्टीत मध्ये पडलेत, पालकांनीच काही टीचर्सना कारण द्यायला चालू केलं तर हे चुकीचं होईल. कारण आपण असं वागल्याने आपल्याला अशा प्रकारची शिक्षा मिळू शकते. हे मुलांना त्यांच्या आयुष्यात स्वतःला कळणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच त्यांच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन येईल. या वयातल्या मुलांना फ्रीडम देणं, त्यांना डिसिजन पॉवर त्यांच्या हातात देणं, यामध्ये जरा बॅलन्स ठेवावा लागणार आहे पालकांना. तर तो प्रत्येक पालकांना आपल्या आपल्या पाल्याच्या अनुसार तो निर्णय त्या वेळेला घ्यावा लागणार आहे. कारण प्रत्येक मूल, प्रत्येक पालक, प्रत्येक फॅमिलीतलं वातावरण हे काही सेम नसतं. त्यामुळे हा बॅलन्स तर पालकांना आपलाच ठेवावा लागणार आहे. तेव्हा बी प्रिपेअर.